वर्ण आणि त्याचा अर्थ आपण काल पाहिला. आज पाहणार आपण वर्णमाला. व्हिडिओ दुसरा. मराठी वर्णमाला पहा मित्रांनो. मुख्य प्रकार आहे पहिला स्वर, ज्यामध्ये येते ऱ्हस्व स्वर अ, इ, उ, ऋ, लू. दुसरा आहे दीर्घ स्वर आ, इ, उ आणि नंतर आहे संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ आणि त्यामध्येच नंतर येते स्वरादी अम, आहा. 2009च्या शासन निर्णयानुसार 2 स्वर ॲड झालेले आहेत. एक म्हणजे ॲ आणि दुसरा म्हणजे अ. याला आपण आधुनिक वर्णमालेतील स्वर सुद्धा म्हणतो. नंतर पहा व्यंजन. पहा आधी स्पर्श व्यंजन. इथे वर्ग पाडले आहेत क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. क वर्गामध्ये क, ख, ग, घ, अंग. च वर्गामध्ये च, छ, ज, झ, नय. ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ, न. त वर्गामध्ये त, थ, द, ध, न. प वर्गामध्ये प, फ, ब, भ, म. इथे मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत, प्रत्येक वर्गातील पहिले 2 जे वर्ण आहेत ते आहेत कठोर. व्यंजन सुद्धा लक्षात ठेवायचे. नंतर जे दुसऱ्या नंतरचे ते आहेत मृदू व्यंजन, प्रत्येक वर्गातील तिसरे आणि चौथे. आणि शेवटचे जे वर्ण आहेत ते सर्व व्यंजन राहणार अनुनासिक. नंतरचा उपप्रकार येते अर्धस्वर, ज्यामध्ये य, र, ल, व येणार. नंतर आहे उष्मे श, श आणि स. नंतर महाप्राण ह, स्वतंत्र वर्ण ळ आणि संयुक्त व्यंजन क्ष आदी ज्ञ. व्यंजनाच्या सर्व प्रकारांमधील वर्ण जे आहेत त्या प्रत्येक वर्णाला हलंत राहते, त्यामध्ये स्वर मिसळलेला राहत नाही. आधुनिक वर्णमालेत मित्रांनो 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 संयुक्त व्यंजने असे एकूण 52 वर्ण वर्णमालेत आहेत. शासन निर्णय 2009च्या आधुनिक वर्णमालेनुसार. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू प्रत्येक वर्णमालेतील घटकावर स्पष्टीकरण. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. याच प्रकारे आपण संपूर्ण व्याकरण पाहणार आहे शॉर्ट्समध्ये. धन्यवाद.